बातमी सोलापूरमधनं करमाळ्यामध्ये एका चित्रपटाच्या ऑडिशन दरम्यान बीडच्या तरुणाचा मृत्यू झालाय। प्रफुल्ल बोखारे असं मृत तरुणाचं नाव आहे। 28 वर्षांचा प्रफुल्ल बोखारे ऑडिशन दरम्यान सीन देत होता। त्यावेळी तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। करमाळ्यामध्ये गाजर या मराठी सिनेमासाठी ऑडिशन सुरू होत्या त्यावेळी ही घटना घडली आहे। सुनील दिवाण आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। सुनील, काय नेमकं कारण मृत्यूचं समोर येत आहे आता? पोलिसांनी ज्यावेळेला ते पीएम झालेला आहे पंचनामा त्यानंतर असं समोर आलेलं आहे की ज्या वेळेला तो सीन देऊन पडला त्यावेळी त्या डोक्याला मार लागला आणि त्या मारातच त्याचा मृत्यू झाल्याचं आता प्रथमदर्शनी समोर येत आहे। अश्विन, या ऑडिशनला जवळपास 150 ते 200 तरुण जमा झाले होते वेगवेगळ्या ठिकाणी। हा सिनेमा होणार होता का नव्हता हाही बाब वेगळी, पण हे व्हायच्या आधीच या प्रफुल्लला आपला जीव गमवावा लागलेला आहे आणि याबाबत आता पोलीस या निर्मात्याची चौकशी करतायत, त्यालाही बोलवून घेतलेला आहे आणि या सर्व प्रकाराचा उलगडा पोलिसांच्या तपासानंतर समोर येणार आहे। अश्विन, सुनील, धन्यवाद या माहितीबद्दल।